नमस्कार मित्रांनो, कायदेभान या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे रेंट अग्रीमेंट आणि लिव्ह इन लायसन्स बद्दल। नॉर्मली बऱ्यापैकी लोकांकडे घर असतं, फ्लॅट असतं, ते रेंटवर देत असतात आणि मग जो काही भाडेकरू आहे त्याच्याशी करार करत असतात, अग्रीमेंट तयार करत असतात। तर तुम्ही सगळ्यांनीच ऐकलं असेल की रेंट अग्रीमेंट नावाचा करार बनवतात किंवा लिव्ह इन लायसन्स नावाचा करार बनवतात। याच्यात एक्झॅक्टली फरक काय ते तुम्हाला सांगतो। लँडलॉर्ड टेनंट अशा प्रकारे ती टर्मिनॉलॉजी येते। घरमालकासाठी लँडलॉर्ड अशी टर्मिनॉलॉजी येते आणि भाडेकरासाठी टेनंट अशी टर्मिनॉलॉजी येते ही रेंटमध्ये। आणि लिव्ह इन लायसन्समध्ये घरमालकासाठी टर्मिनॉलॉजी येते की लायसन्सर आणि भाडेकरूसाठी येते लायसन्सी। हा मूलभूत फरक आहे। जेव्हा तुम्ही रेंट अग्रीमेंट अशी हेडिंग देता तर तिथे लँडलॉर्ड आणि टेनंट अशी टर्मिनॉलॉजी येते, तर लिव्ह इन लायसन्स असं जेव्हा हेडिंग देता तेव्हा लायसन्सर अँड लायसन्सी, लायसन्सर म्हणजे घरमालक, लायसन्सी म्हणजे भाडेकरू अशी टर्मिनॉलॉजी येते। आता रेंट अग्रीमेंट आणि लिव्ह इन लायसन्स मधला मग मूलभूत फरक काय? तर मूलभूत फरक आहे, प्रचंड महत्त्वाचा आहे, किंवा या एकाच फरकामुळे प्रचंड बरेच केसेस कोर्टामध्ये गाजले। तो फरक आहे पजेशन। दोन करारामधील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कुठला असतो तर पजेशन। रेंट अग्रीमेंटमध्ये तुमचं जे पजेशन असतं ते रेंट होल्डरला म्हणजेच भाडेकरूला हे एक्सक्लुझिव्ह पजेशन असतं, त्याला एक्सक्लुझिव्ह पजेशन देण्यात येतं। म्हणजे त्या संबंधित संपत्तीचं रेंट अग्रीमेंटचा करार जर झाला असेल तर त्या संबंधित संपत्तीचं त्या टेनंटला एक्सक्लुझिव्ह पजेशन देण्यात येतं, कायदेशीर एक्सक्लुझिव्ह पजेशन दिल्या जातं। आणि लिव्ह इन लायसन्समध्ये एक्सक्लुझिव्ह पजेशन दिल्या जात नाही, तो नॉमिनल पजेशन असतो। म्हणजे काय, दोघांमध्ये फरक काय? एक्सक्लुझिव्ह आणि नॉमिनल किंवा शेअर्ड पजेशन काय प्रकार आहे की एक्सक्लुझिव्ह पजेशन म्हणजे कायदेशीररित्या त्या माणसाला म्हणजे टेनंटला सर्वस्वी पजेशन तुम्ही दिलात किंवा दिल्या जातं रेंट अग्रीमेंटप्रमाणे। लिव्ह इन लायसन्समध्ये तसं नसतं। फॉर एक्झाम्पल लिव्ह इन लायसन्समध्ये काय असतं, तुमचं 2 BHKचं घर आहे, तर 2 BHKचं घर तुम्ही लिव्ह इन लायसन्स केलात तर त्याच्यातली एक खोली तुम्ही तुमच्यासाठी राखून ठेवलात, कुलूप लावलात। म्हणजे काय झालं, त्या घराचं कंप्लीट पजेशन त्याच्याकडे गेलं नाही। किंवा तुमचं ऑफिस तुम्ही एखाद्याला भाड्याने दिलात, लिव्ह इन लायसन्स केलात, तर ऑफिसमध्ये एक चेअर आणि टेबल तुमचा ठेवला किंवा एक कपाट तुम्ही तुमचा ठेवलात एका बाजूला, म्हणजे त्या कपाटावर तुमचं पजेशन आहे, म्हणजे एक्सक्लुझिव्ह पजेशन देण्यात आलेलं नाही। आता हा एक्सक्लुझिव्ह पजेशन आणि शेअर्ड पजेशन किंवा पार्शल पजेशन ही भानगड का असते? कारण जेव्हा एखाद्या भाडेकरूला घरातून काढायचं असतं, प्रॉपर्टीतून काढायचं असतं, तेव्हा सगळ्यात अडचणीचा मामला असतो कोर्टात पजेशनचा। कारण कोर्टात जेव्हा प्रॉपर्टीची केस जाते तेव्हा ज्याच्याकडे पजेशन त्याच्याकडे 80 मार्क, त्याला 80 मार्क, ज्याच्याकडे पजेशन नाही त्याला 20 मार्क, इथून केस सुरू होते। त्याच्यामुळे ज्याच्याकडे पजेशन आहे त्याची केस स्ट्रॉंग असते। त्याच्यामुळे हा जो पजेशनचा क्लॉज आहे हा कसा वीक करायचा किंवा कसं घरमालकाच्या फेवरमध्ये असायला पाहिजे ते ज्याच्यातून डिफाईन होते, तो क्लॉज म्हणजे या रेंट अग्रीमेंटमधला किंवा लिव्ह इन लायसन्समधला पजेशनचा क्लॉज। रेंट अग्रीमेंटमधला पजेशनचा क्लॉज हा टेनंटला एक्सक्लुझिव्ह पजेशन, संपूर्ण कायदेशीर पजेशन देतो, तर लिव्ह इन लायसन्समधला पजेशन क्लॉज हा टेनंटला नॉन एक्सक्लुझिव्ह किंवा शेअर्ड किंवा पार्शल पजेशन देतो। हा महत्त्वाचा फरक आहे। म्हणून लिव्ह इन लायसन्स जर असेल तर घरमालकाला काळजी करायची गरज नाही, कारण तुमचं शेअर्ड पजेशन असतं, त्याच्याकडे एक्सक्लुझिव्ह पजेशन नसतं। हा सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे। तिसरा फरक आहे, प्रत्येक राज्याचा स्वतंत्रपणे त्यांचा रेंट कंट्रोल ॲक्ट आहे। त्या ॲक्टच्या अंतर्गत त्या राज्यातलं रेंट कंट्रोलच्या ॲक्टिव्हिटीज आणि तुमचे व्यवहार कंट्रोल होतात, गव्हर्न होतात। महाराष्ट्र शासनाचाही रेंट कंट्रोल ॲक्ट आहे। तुम्ही
रेंट अग्रीमेंट जर केला तर तुमचं अग्रीमेंट रेंट कंट्रोल ॲक्टनी गव्हर्न होतो, त्या ॲक्टनी कंट्रोल होतो. पण जर तुम्ही लिव्ह इन लायसन्स केलात तर महाराष्ट्र शासनाच्या रेंट कंट्रोल ॲक्टमधून तो एक्सक्लूड होतो. म्हणजे महाराष्ट्र शासनाचे रेंट कंट्रोलचे जे काही क्लॉजेस आहेत, नियम आहेत, ते लिव्ह इन लायसन्स केल्याने तुम्हाला घरमालकाला किंवा भाडेकरूला लागू पडत नाही. हा तिसरा फरक आहे. चौथा फरक आहे अपॉन द डेथ ऑफ लँडलॉर्ड ऑर टेनंट. समजा घर भाड्याने दिलं, ऑफिस भाड्याने दिलं, घर मालकाचं किंवा भाडेकरूचं दोघांपैकी कोणाची डेथ झाली तर काय स्टेटस राहतं. जर तुम्ही रेंट अग्रीमेंट केलात तर दोघांपैकी कोणाचंही डेथ झालं तरी रेंट अग्रीमेंट विल नेवर कम टू एन एंड. इट नेवर कम टू अ सिजेशन. ते संपत नाही, ते तसंच कंटिन्यू राहतं. जो भाडेकरू आहे त्याच्या वारसाला तिथे राहण्याचा अधिकार मिळतो जर तुम्ही रेंट अग्रीमेंट केला असेल तर. पण लिव्ह इन लायसन्स जर तुम्ही केला तर ज्याच्या नावाने तुम्ही लिव्ह इन लायसन्स केला तो समजा मेला, त्याची डेथ झाली, तर तुमचं लिव्ह इन लायसन्स अग्रीमेंट वुड कम टू एन एंड. त्याची एन्फोर्सिबिलिटी संपते. किंवा याच्या उलट घरमालक जर मेला तरी सुद्धा लिव्ह इन लायसन्सचा अग्रीमेंट करार हा आपोआप संपुष्टात येतो. कारण करार जो दोन पक्षात झाला त्या दोन पक्षातील कोणी एक जर गेला तर लिव्ह इन लायसन्सचा करार ऑटोमॅटिक संपुष्टात येतो. रेंट अग्रीमेंटचा ऑटोमॅटिक संपुष्टात येत नाही. तो त्याचे जे हेअर्स आहेत, त्याचे जे वारस आहेत, त्यांना ते पॉवर डिराईव्ड होतात. हा चौथा. पाचवा फरक आहे की रेंट अग्रीमेंट 11 महिन्यासाठी जनरली का करतात. त्याचं खूप साधं आहे, सोपं कारण आहे. 11 महिन्यासाठी याच्यासाठी करतात. 11 महिन्यासाठी जर तुम्ही रेंट अग्रीमेंट केलं तर त्याला सब रजिस्ट्रारकडे रजिस्टर करणे बंधनकारक नसतं, म्हणून 11 महिन्यासाठी करतात. एवढं जर कारण सोडलं तर बाकी 11 महिन्यासाठी करण्याचं दुसरं काहीही कारण नाही. तुम्ही 11 महिन्यासाठी करा, 2 वर्षासाठी करा, 5 वर्षासाठी करा, किती कालावधीसाठी करा, त्याचं तसं काही फरक नाही आहे. त्याचं एकच फरक आहे, 11 महिन्यासाठी केलं तर तुम्हाला सब रजिस्ट्रारकडे रजिस्टर करणे याच्यापासून एक्झेम्पशन मिळतं. अदरवाईज ते रजिस्टर करून तुम्हाला फीज भरावी लागते. एवढंच ते 11 महिन्यासाठी करण्याचं कारण आहे. हा व्हिडिओ कन्क्लूड करताना आता सगळ्यात महत्त्वाचं जे कोर्टामध्ये, कोर्ट कचेऱ्यामध्ये ज्याच्यावर खूप वाद झाला ती गोष्ट बघूया. की बरेच लोक त्यांना असं वाटतं की रेंट अग्रीमेंट तयार करताना वर जर रेंट अग्रीमेंट अशी हेडिंग दिली तर तो रेंट अग्रीमेंट झाला, किंवा वर जर लिव्ह इन लायसन्स अशी हेडिंग दिली तर ते लिव्ह इन लायसन्स झालं, असं बरेच लोकांना वाटतं. पण कोर्टामध्ये गेल्यानंतर जे काही वकील लोकांनी स्टॅट्यूटचं म्हणजे कायद्याचं इंटरप्रिटेशन केलं, वेगवेगळ्या क्लॉजचं इंटरप्रिटेशन केलं, त्याच्यानंतर जे निष्कर्ष काढलं, हे सगळं झाल्यावर खूप कथ्याकूट केल्यावर कोर्टात कायद्याचं, कोर्टाने वेगवेगळ्या केसेसमध्ये असा निर्णय दिला की तुम्ही हेडिंग काय लिहिता त्याच्यावरून हे नाही ठरणार की हा जो दस्त आहे तो रेंट अग्रीमेंट आहे की लिव्ह इन लायसन्स आहे. हे ठरणार नाही. तुम्ही दिलेल्या हेडिंगवरून हे ठरणार नाही. तर त्याच्यातलं कंटेंट वाचल्यानंतर कंटेंटचं नेचर काय आहे ते पाहून, आत्ता जे मी तुम्हाला वर 5 पॉईंट सांगितले, पजेशनचा आणि टर्मिनॉलॉजीचा, ह्या सगळ्या पॉईंट्स पाहिल्यावर कोर्ट ठरवतं की हा जो दस्ता आहे, हा जो तुम्ही अग्रीमेंट केला आहे तो रेंट या कॅटेगरीमध्ये मोडतो, रेंट अग्रीमेंट या कॅटेगरीत मोडतो की लिव्ह इन लायसन्स या कॅटेगरीमध्ये मोडतो. तर हेडिंग तुम्ही काही दिलात तर ती चालणार नाही. त्याच्यातला तुमचा जो कंटेंट आहे, जो तुम्ही मॅटर लिहिलं आहे, ते व्यवस्थित डेफिनेशन्सना डोक्यात ठेवून ते सेंटेन्सेस लिहावे. कारण त्या सेंटेन्सवरून इंटरप्रिटेशन होईल की हा जो तुमचा दस्त आहे, हा जो अग्रीमेंट आहे तो कुठल्या कॅटेगरीत पडतो. मग वाद झाला आणि मग समजा त्या दस्ताचा हेडिंगवरून ठरत नाही तर इंटरप्रिटेशन करून ठरवायचं आहे की हा दस्त कुठल्या कॅटेगरीत पडतो. तेव्हा मुख्यतः 2 गोष्टी पाहिल्या जातात. पहिली गोष्ट पाहिली जाते कोर्टात की तुम्ही जेव्हा घरमालकाने ही जी प्रॉपर्टी आहे ती भाड्याने देताना इंटेन्शन काय होतं हे पाहिलं जातं. इंटेन्शन काय होतं म्हणजे काय की फुल्ली पोजेशन देणे हा इंटेन्शन होता
की पार्शली पोजेशन देणे हा इंटेन्शन होता, म्हणजे एक्सक्लुझिव्ह पोजेशन देणे इंटेन्शन होता की एक्सक्लुझिव्ह पोजेशन न देता शेअर्ड पोजेशन देणे इंटेन्शन होता, हे इंटेन्शन पाहिलं जातं, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, एक्सक्लुझिव्ह पोजेशन खरोखरच दिलं की नाही दिलं हे पाहिलं जातं. ॲक्च्युली जर एक्सक्लुझिव्ह पोजेशन दिलं तर तुम्ही वर काहीही लिहा. जर हे प्रूव्ह झालं की ॲक्च्युली एक्सक्लुझिव्ह पोजेशन दिलं तर तो दस्त रेंट अग्रीमेंटमध्ये धरल्या जाईल, त्या कॅटेगरीमध्ये धरल्या जाईल. पण जर ॲक्च्युली पोजेशन शेअर्ड होतं, एक्सक्लुझिव्ह नव्हतं, तर हे प्रूव्ह झालं तर ते लिव्ह एंड लायसन्समध्ये धरल्या जाईल. तर रेंट अग्रीमेंट आणि लिव्ह एंड लायसन्स या दोघातील मूलभूत फरक हा आहे की रेंट अग्रीमेंटमध्ये एक्सक्लुझिव्ह पोजेशन असतं, कायदेशीर संपूर्ण पोजेशन टेनंटकडे असतं, तर लिव्ह एंड लायसन्समध्ये एक्सक्लुझिव्ह पोजेशन नसतं. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याच्यावरूनच बरेच केसेस हारणारे केसेस जिंकणारे केसेस हारलेत, पलट झाली आहे कोर्टात. तर रेंटबद्दलचे कायदेशीर तरतुदी ह्या असून त्याच्याबद्दल बरेच लोकांना गैरसमज असतो. मला वाटतं माझ्या या व्हिडिओनंतर तुमचा तो गैरसमज दूर झाला असेल. मी तुमच्यासाठी असंच वेगवेगळे कायद्याच्या संबंधित व्हिडिओ आणत राहीन. त्यासाठी तुम्ही कायदेभान बघत राहा. बाय बाय.